हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सो आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांच्यासाठी, त्या स्टुडंटसाठी ज्यांची जस्ट 9th संपलेली आहे आणि ते 10th मध्ये एंट्री करणार आहेत. सो 10th ही आपल्या करिअरचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट समजला जातो. सो तुमच्या आयुष्यातल्या करिअरला टर्निंग पॉइंट देणारा फर्स्ट पॉइंट दॅट इज अ 10th बोर्ड एक्झाम. सो 10th बोर्ड एक्झाम सुरुवात करत असताना सुरुवातीपासूनच आपली जी प्रिपरेशन आहे, सुरुवातीपासून आपली जी तयारी आहे हे प्रॉपर डिसिजन असणं गरजेचं आहे. कारण वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. जी काही तुमची सुरुवात असणार आहे ती चांगली आणि योग्य डिरेक्शनला जेवढी असणार आहे तेवढं तुम्ही प्रॉपर कंटिन्युअसली फॉलोअप होत असणार आहे. सो बघूया आयुष्यात या सगळ्यात महत्वाच्या करिअरच्या पॉइंट वरती असताना कोणत्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या माहित असणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी तुम्ही जर का इम्प्लिमेंट केला तर तुम्हाला बोर्डच्या एक्झाम्स मध्ये बेटर रिझल्ट आणता येईल, मॅक्सिमम आउटपुट तुम्हाला तिथे घेता येईल. सो बघूया त्या 5 कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो केल्या तर तुम्हाला बेटर रिझल्ट मिळणार आहे. सो फर्स्ट इज युअर माइंडसेट. 10th ला सुरुवात करत असताना आपला जो माइंडसेट आहे तो फिक्स असणं गरजेचं आहे, फोकस्ड असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा 9th पर्यंत तुमचा जो रिझल्ट आलेला आहे त्या रिझल्टच्या बेसवरती जर का तुम्ही 10th मध्ये एंट्री करणार असाल तर कुठेतरी विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण 9th मध्ये जर का तुमच्या पर्सेंटेज 60%, 70% जर का येत असतील आणि तुम्हाला वाटत असेल की 9th मध्ये माझे एवढे पर्सेंटेज आलेले आतापर्यंत 60-70 पर्यंत आहे, 10th मध्ये सुद्धा मला एवढेच मार्क्स मिळतील, ह्या माइंडसेटने जर का तुम्ही एंट्री केली तर तुम्हाला 10th मध्ये सुद्धा मॅक्सिमम आउटपुट काढता येणार नाही. तुम्ही त्याच माइंडसेट मध्ये राहाल आणि तुमची ग्रोथ होणार नाही. सो सुरुवातीपासूनच हा माइंडसेट तुमचा असणं गरजेचं आहे की मला ही बोर्डच्या एक्झाम मध्ये 90%, 95%, 99% मला आणायचे आणि मी ते आणू शकतोय. जर का मी प्रॉपर यावर्षी स्टडी केला, स्वतःहून खूप फोकस केलं सगळ्या गोष्टीवरती तर मला नक्कीच रिझल्ट भेटू शकतो. या स्ट्रॉंग माइंडसेटने जर का तुम्ही एंट्री केली तर तुम्हाला नक्कीच बेटर रिझल्ट मिळेल. सो तुमचा जो काय माइंडसेट आहे तो फिक्स करा की या वर्षीच्या बोर्डच्या एक्झाम्स मध्ये मी नक्की बेटर रिझल्ट आणणार आहे आणि मी चांगले पर्सेंटेज, जे आतापर्यंतचा जो काही माझा रेकॉर्ड आहे ते सगळ्यांचे रेकॉर्ड ब्रेक करणार आहे आणि मी माझा नवीन रेकॉर्ड बनवणार आहे. या माइंडसेटने तुम्ही नक्कीच सुरुवात करा, तुमच्यासाठी बेटर रिझल्ट नक्कीच मिळेल. सो फर्स्ट इज युअर माइंडसेट. जो काही तुमचा माइंडसेट आहे तो तुम्ही फिक्स करा. सेकंड इज मिनिमम रिसोर्सेस. कोणत्या सब्जेक्टसाठी जो काही तुमचे स्टँडर्ड बुक्स आहेत, स्टेट बोर्ड असेल, एनसीईआरटी असेल, ते प्रॉपर फॉलोअप करायचा प्रयत्न करा. कोणत्याही सब्जेक्टसाठी मॅक्सिमम रिसोर्स बघण्याचा प्रयत्न करू नका. कोणती कॉन्सेप्ट तुम्हाला कोणत्या सब्जेक्टची कोणत्या बुक्स मधून फॉलोअप होणार आहे, जे तुम्हाला क्लिअर होणार आहे, कोणत्या टीचर कडून तुम्हाला फॉलोअप होणार आहे, तिथं क्लिअर होणार, त्याच ठिकाणी फोकस करा. जेवढे तुमचे रिसोर्सेस मिनिमम असतील तेवढं तुम्हाला जास्त रिव्हिजन करण्याची प्रॅक्टिस होऊ शकते. जेवढे तुमचे रिसोर्स मॅक्सिमम असणार आहेत त्यावेळी तुम्हाला कन्फ्युजन असणार की कोणत्या पार्ट मधून कोणता पॉइंट करू मी जेणेकरून मला हे क्लिअर करता येईल. त्यामुळे तुमचे जे काही रिसोर्स आहे ते स्टँडर्ड रिसोर्सेस मिनिमम ठेवा. थर्ड पॉइंट दॅट इज स्ट्रॅटेजी अँड रायटिंग प्रॅक्टिस. बघा, आयुष्याच्या लढाईतली सगळ्यात महत्वाची पहिली लढाई आहे तुमची. त्यामुळे ज्यावेळी युद्धात तुम्ही उतरणार आहे तो युद्धाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला व्यवस्थित लढायचं आहे, जेणेकरून प्रॉपर तुमची तयारी जेवढी होणार आहे तेवढं तुम्ही तिथे जास्त रिझल्ट देणार आहे. सो एक्झामच्या सुरुवातीला ज्यावेळी तुमची 10th सुरू होणार आहे त्यावेळी एक प्रॉपर स्ट्रॅटेजी ठरवा. 9th पर्यंत तुम्हाला माहित असणार आहे की कोणता सब्जेक्ट मला डिफिकल्ट जातो, कोणता सब्जेक्ट मला इझी जातो. जो काय तुमचा डिफिकल्ट सब्जेक्ट आहे, जो सब्जेक्ट तुम्हाला अवघड वाटतो त्या ठिकाणी जास्त फोकस करणं गरजेचं आहे. कारण तुमची तिथे कॉन्सेप्ट क्लॅरिटी कमी आहे, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट तिथे काढता येत नाहीये. असे कोणते सब्जेक्ट आहेत की मला अवघड जाणार आहेत आणि असे कोणते सब्जेक्ट आहेत जे मला इझी जात आहेत, याची एक स्ट्रॅटेजी बनवा. जे तुमचे टफ सब्जेक्ट आहेत त्याला मॅक्सिमम वेळ डेली कन्सिस्टंटली द्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून एक्झामच्या ज्यावेळी एक्झाम जवळ येईल त्यावेळी तुमचे जे काही वीक पॉइंट्स आहेत ते तुमचे स्ट्रॉंग पॉइंट बनतील. त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी डिफाईन करा. आणि रायटिंग प्रॅक्टिस पहिल्यापासूनच आपण ज्यावेळी बोर्डच्या एक्झामला फेस करणार असतो सो रायटिंग प्रॅक्टिस आपण निग्लेक्ट केलेली असते, त्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. कारण बोर्डच्या एक्झाम मध्ये अल्टिमेटली आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत. सो ती लिहिण्याची प्रॅक्टिस पहिल्यापासून ठेवा. जेवढं तुमच्या लिहिण्याची प्रॅक्टिस, तुमचं स्पीड जास्त असेल तेवढं तुम्हाला जास्त मॅक्सिमम आउटपुट कमी वेळेमध्ये तिथं काढता येणार आहे. सो हा आहे थर्ड पॉइंट, दॅट इज फिक्स युअर स्ट्रॅटेजी अँड युअर रायटिंग प्रॅक्टिस. फोर्थ इज रिव्हिजन. फक्त अभ्यास करून चालणार नाही. कन्सिस्टंटली जर का तुम्ही कंटिन्युअसली अभ्यासच करत गेला तर त्या गोष्टी तुम्हाला जास्त वेळेसाठी लक्षात राहणार नाही. आज एक सब्जेक्ट केला आणि तो सब्जेक्ट, तो टॉपिक परत मी 2 महिन्यानंतर बघायला गेला तर माझ्या लक्षात काही राहणार नाही. सो
मॅक्सिमम वेळेला आपल्याला काय करायचंय, रिव्हिजन जास्त ठेवायचे. रिव्हिजनसाठी एक दिवस तुम्ही ठरवा की जो काय मंडे टू फ्रायडे तुमचं स्कूलिंग असणार आहे, सॅटर्डे पर्यंत स्कूलिंग झाल्यानंतर संडेच्या दिवशी तुम्ही मॅक्सिमम रिव्हिजन करू शकताय. जे काही वीक मध्ये झालेले त्या सगळ्या गोष्टी रिवाइज करणं खूप गरजेचे आहे. कारण जेवढं तुम्ही मॅक्सिमम रिव्हिजन करणार आहे तेवढ्या गोष्टी तुम्हाला मेमोराइज होणार आहेत, जेणेकरून तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये ज्यावेळी तुम्ही आन्सर लिहिणार आहे त्यावेळी तुम्हाला सगळे पॉइंट्स ऑटोमॅटिकली आठवणार आहेत. सो बाहेर पाठांतर रट्टा मार जो आहे त्याच्यापेक्षा तुम्ही रिव्हिजन वरती जास्त फोकस करा, जेणेकरून तुम्हाला गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहतील. अँड द लास्ट पॉइंट इज कन्सिस्टन्सी. ज्यावेळी आपण 10th स्टँडर्ड सुरुवात करणार आहे त्यावेळी आपली जी तयारी आहे ती पहिल्या दिवसापासून ते एक्झाम पर्यंत, ज्यावेळी आपण एक्झाम देऊन बाहेर पडणार आहे त्याच वेळी आपण या सगळ्या 10th स्टँडर्डच्या एक्झाम्स मधून बाहेर पडलो असं समजू. सो पहिल्या दिवसापासून जे तुम्ही सुरुवात करणार आहे, जर का तुमच्या अभ्यासाची सवय मोडली असेल, जास्त नसेल तर सुरुवात करा. 1 hour 2 hour 1 तासापासून 2 तासापासून सुरुवात करा, जेणेकरून तुमचं जे स्कूलिंग आहे, कोचिंग आहे, जे काही तुमचं आहे तो सगळा पार्ट बाजूला ठेवून जो काही तुमचा सेल्फ स्टडी आहे तो सेल्फ स्टडी तुम्ही कंटिन्युअस करणार आहात. 1 hour 2 hour 3 hour जेवढं तुम्हाला मॅक्सिमम पॉसिबल आहे, पण ती पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत कन्सिस्टंटली करणं गरजेचं आहे. त्या गोष्टीमध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. ज्या गोष्टीमध्ये तुमचं सातत्य असतं त्या गोष्टीमध्ये तुम्ही मास्टरी करणार आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं, पण ती प्रॅक्टिस कंटिन्युअसली असलं पाहिजे. कारण त्याच्यासाठी तुमचा जो माइंडसेट आहे तो तुम्हाला नक्कीच हेल्प करणार आहे. कारण ज्या माइंडसेटनं तुम्ही सुरुवात केली त्या माइंडसेटमध्ये तिथे कन्सिस्टंट असणं खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही कन्सिस्टंटली असणार आहे, डेली तुम्ही सातत्य अभ्यासामध्ये ठेवणार आहे, तेवढं तुम्हाला बेटर रिझल्ट मिळणार आहे. सो सुरुवातीच्या टप्प्यापासूनच ज्यावेळी तुमची 10th सुरुवात होणार आहे तिथून ते बोर्ड एक्झाम्स पर्यंत अशा या 5 गोष्टी आहेत. फर्स्ट दॅट इज युअर माइंडसेट, सेकंड मिनिमम रिसोर्स, थर्ड स्ट्रॅटेजी अँड रायटिंग प्रॅक्टिस, फोर्थ आहे ते मॅक्सिमम रिव्हिजन. जेवढं आपल्याला रिव्हिजन पॉसिबल आहे मंथली वीकली तेवढं रिव्हिजन मॅक्सिमम करा. अँड द लास्ट इज कन्सिस्टंटली. सुरुवातीपासून तुमच्या स्ट्रॅटेजी बनवल्यापासून ते एक्झामच्या शेवटच्या दिवसापर्यंत जेवढं तुम्ही कन्सिस्टंटली प्रयत्न करणार आहे, जेवढं तुम्ही कन्सिस्टंटली तिथं गेणार आहे तेवढंच तुम्हाला आउटपुट इथे मिळणार आहे. सो सगळ्यांना ज्या काही 10th स्टुडंट आहेत या आहेत 5 महत्वाच्या टिप्स ज्या तुम्ही जर का फॉलो केला तुम्हाला बोर्डच्या एक्झाम्स मध्ये नक्कीच आउटपुट मिळणार आहे. सो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.